तर निजामशाहीचा संस्थापक हा एका हिंदू ब्राह्मण घरातून आला होता असं मी नाही म्हणत, तर दख्खनेचाच एक समकालीन इतिहासकार ज्याचं नाव होतं फरिश्ता तो म्हणतो. आता त्याच्या वर्णनानुसार ज्यावेळेस बहमनींची सत्ता या दक्षिणेमध्ये होती त्यावेळेस बहमनी सत्तेचा आणि विजयनगर सत्तेचा वारंवार संघर्ष व्हायचा. आणि याच दरम्यान एकदा विजयनगर साम्राज्यामधील तिम्मप्पा नावाच्या एका ब्राह्मण मुलाला बहमनी मधल्या काही सरदारांनी उचललं आणि त्यानंतर या तिम्मप्पाचं धर्मांतरण करण्यात आलं. त्यानंतर हा तिम्मप्पा पुढे बहमनींच्या दरबारातच वाढला. काही काळानंतर त्याच्या शौर्यामुळे किंवा त्याच्या पराक्रमामुळे या तिम्मप्पाचा प्रस्थ बहमनीच्या दरबारात इतका वाढला की पुढे जाऊन हा तिम्मप्पा बहमनी सत्तेचा वजीर झाला. पुढे ह्या तिम्मप्पाने निजाम उल मुल्क ही पदवी धारण केली आणि याच निजाम उल मुल्कला एक मुलगा झाला ज्याचं नाव होतं मलिक अहमद. हा मलिक अहमद सुद्धा त्याच्या बापाप्रमाणेच शूर होता. या मलिक अहमदने दख्खनेमधले जे किल्ले होते म्हणजे शिवनेरी, पुरंदर, कोंढाणा यांसारखे जे किल्ले होते त्या किल्ल्यांवर त्याने ताबा मिळवला. कोकणामधला अनेक बराचसा प्रदेश त्याने ताब्यात घेतला आणि काही काळानंतर हा मलिक अहमद दक्षिणेमध्ये स्वतंत्रपणे वावर करू लागला. पुढे त्याला अचानक एक बातमी कळते की त्याच्या बापाचा म्हणजेच निजाम उल मुल्कचा बहमनीच्या दरबारात खून झाला. या गोष्टीमुळे मलिक अहमद तर संतापलाच. त्याने बहमनींना सोडलं, स्वतःवर छत्र धारण केलं, अहमदनगर जवळ त्याने राज्याभिषेक करून घेतला आणि एका नव्या स्वतंत्र राज्याची त्याने घोषणा केली ज्या राज्याचं नाव होतं निजामशाही. आणि मलिक अहमद निजामशाहीचा पहिला निजामशहा बनला. म्हणजे विजयनगर साम्राज्यामधल्या एका भैरमबट नावाच्या ब्राह्मणाच्या मुलाला बहमनींचे सरदार उचलतात, त्याचं धर्मांतरण करतात, तो पार बहमनीच्या वजिरीपर्यंत पोहोचतो. त्यानंतर त्याचा मुलगा निजामशाहीच्या साम्राज्याचा संस्थापक बनतो. ही गोष्ट ऐकल्यानंतर आपल्याला इतिहास किती अनपेक्षित असू शकतो हे लक्षात येतं. पुढे याच निजामशाहीमध्ये लखुजी राजांनी काही काळ काम केलं. शहाजी राजे सुद्धा या निजामशाहीचे सरदार होते. पुढे शहाजी राजांनी याच निजामशाहीला सोबत घेऊन स्वतंत्रपणे राज्य कारभार करण्याचा एक छोटा प्रयत्न केला होता 1633 मध्ये. परंतु 1636 मध्ये मुघलांनी आणि आदिलशाहीने मिळून या निजामशाहीला संपवलं आणि निजामशाहीचा अंत झाला.